नमस्कार. आज आपण फक्त एका महान योद्ध्याबद्दल नाही बोलणार, तर एका अशा राष्ट्रनिर्मात्याबद्दल बोलणार आहोत ज्यांची दूरदृष्टी खरंच वाखाणण्याजोगी होती. हो, आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. चला तर मग, त्यांनी एक सार्वभौम राष्ट्र कसं उभं केलं, हा सगळा प्रेरणादायी प्रवास जवळून पाहूया. आणि सुरुवातच करूया एका खूप महत्त्वाच्या विचाराने. हे विचार आहेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे. ते म्हणाले होते, शिवाजी केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. ते अनेक सद्गुणांचे प्रतीक होते. म्हणजे बघा, अगदी पंडित नेहरूंनी सुद्धा महाराजांना फक्त महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण राष्ट्राचे नेते मानलं होतं. त्यांचे हे शब्दच महाराजांचं राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करतात. आणि हे पण दाखवून देत आहेत की महाराजांची कहाणी कोणत्याही प्रादेशिक सीमेत अडकून राहत नाही, तर ती संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारी आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही सुरुवात झाली कुठून. हा तो काळ होता अंधाधुंदी आणि जुलूमशाहीचा काळ. म्हणजे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र नेमका होता कसा? महाराजांच्या उदयापूर्वीची परिस्थिती खरंच खूप बिकट होती. राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र जणू एका वादळातच सापडला होता. चला जरा त्या काळात डोकावून पाहूया. तर बघा, 17व्या शतकातला महाराष्ट्र म्हणजे काय? तर वेगवेगळ्या सुलतानी राजवटींमध्ये विभागलेला एक प्रदेश. आदिलशाही, निजामशाही यांच्यात सतत संघर्ष चालायचा. आणि ह्या सगळ्यामध्ये भरडली जायची ती सामान्य जनता. अन्याय आणि अस्थिरतेमुळे लोकांचं जगणं अक्षरशः मुश्किल झालं होतं. आणि अशाच परिस्थितीत एका नव्या कणखर नेतृत्वाची गरज होती. आणि मग उचललं गेलं स्वराज्याचं पहिलं पाऊल. एका मोठ्या ध्येयाचा उदय झाला. याच अंधारलेल्या परिस्थितीतून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची एक ज्योत पेटवली. स्वतःच्या राज्याच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं धाडसी पाऊल होतं. आणि हे पाऊल उचललं गेलं ते तोरणा किल्ल्यावर. विचार करा, अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसोबत तोरणा किल्ला जिंकला. हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, हा स्वराज्याच्या पहाटेचा संकेत होता. आणि गंमत म्हणजे हा विजय स्वराज्यासाठी आर्थिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा ठरला. कारण किल्ल्याची डागडुजी करत असताना तिथे गुप्तधन सापडलं आणि त्याच धनाचा उपयोग पुढे शस्त्र खरेदी करण्यासाठी आणि स्वराज्याचा पाया आणखी मजबूत करण्यासाठी झाला. आणि त्याच वेळी समोर आली ही राजमुद्रा. हा फक्त एक शाही शिक्का नव्हता, तर हा होता स्वराज्याच्या ध्येयाचा जाहीरनामा. याचा अर्थ खूप सुंदर आहे. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारं आणि लोकांच्या कल्याणासाठी असलेलं राज्य. या एका गोष्टीवरूनच स्पष्ट होतं की महाराजांची प्रत्येक कृती, प्रत्येक लष्करी मोहीम ही एका मोठ्या ध्येयानं प्रेरित होती. हे फक्त सत्ता मिळवण्यासाठीचं युद्ध नव्हतं, तर रयतेच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी एक राज्य उभं करण्याचा हा एक पक्का निर्धार होता. पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. आता होती नव्या राज्याची खरी अग्निपरीक्षा. संघर्षातूनच तर राष्ट्राची जडणघडण होणार होती. स्वराज्याची स्थापना करणं म्हणजे खरं तर काट्यांवरून चालण्यासारखंच होतं. या लहानशा राज्याला इतक्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं की त्यांच्या निर्धाराची, त्यांच्या संकल्पाची खरी कसोटी लागली. आणि यातलं सगळ्यात मोठं आव्हान आलं ते मुघल साम्राज्याकडून. त्यांनी हे छोटंसं बंड चिरडून टाकण्यासाठी आपला मोठा सेनापती शाहिस्तेखान याला पाठवलं. आणि त्याच्यासोबत किती सैन्य होतं माहितीये? जवळजवळ 1,00,000 सैनिकांची फौज. आता विचार करा, एका बाजूला स्वराज्याचं नुकतंच उगवलेलं रूप आणि दुसऱ्या बाजूला मुघल साम्राज्याचा तो अफाट विस्तार. हे आव्हान खरंच हिमालयाएवढं मोठं होतं. पण म्हणतात ना, शिवाजी महाराजांचं धैर्य त्या हिमालयापेक्षाही मोठं होतं. पण एवढ्या मोठ्या सैन्याला सामोरं कसं जाणार? इथेच महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ मानली. त्यांनी एक अशी धाडसी योजना आखली जी पूर्णपणे गुप्त माहिती आणि हुशारीवर अवलंबून होती. योजना होती लाल महालावर छापा टाकण्याची. पहिला टप्पा, महालाची आधी रचना कशी आहे याची सगळी गुप्त माहिती काढायची. दुसरा टप्पा, एका लग्नाच्या वरातीचं सोंग घेऊन आतमध्ये प्रवेश करायचा. तिसरा, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन महालात घुसायचं. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, थेट शाहिस्तेखानावरच अनपेक्षित हल्ला करायचा. आणि झालंही तसंच. एका मध्यरात्री धाडसी छापा घालून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला त्याचेच महालात, त्याच्याच शयनकक्षात गाठलं. हा मुघल सैन्यासाठी एक जबरदस्त मानसिक धक्का होता. विचार करा, ज्याला कोणी हात लावू शकत नाही असं वाटत होतं, त्याच्यावर त्याच्याच घरात हल्ला झाला. म्हणूनच हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, तर हा एक खूप मोठा मानसिक विजय होता.
संख्येने कितीतरी मोठ्या असलेल्या शत्रूवर बुद्धीने आणि धाडसाने मिळवलेला हा एक अविस्मरणीय विजय होता, नाही का? महाराजांनी फक्त रणनीती नाही तर माणसंही घडवली. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरच्या वेढ्यातला प्रसंग. तिथले किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम तर आज एक दंतकथा बनलाय. त्यांनी शत्रूला काय ठणकावून सांगितलं असेल, आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, तुझा कौल घेतो की काय? हे फक्त शब्द नाहीत, ही स्वराज्याबद्दलची निष्ठा आहे, हे शौर्य आहे, ही एक गर्जना आहे. यावरूनच आपल्याला कळतं की शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या मनात स्वाभिमानाची केवढी मोठी भावना जागवली होती. पण प्रत्येक विजयाची एक किंमत मोजावी लागते. कोंढाण्याच्या लढाईत हेच झालं. किल्ला तर जिंकला गेला, पण त्यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागली. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवाभावाचा विश्वासू साथीदार तानाजी मालुसरे यांना गमावलं. आणि तेव्हाच महाराजांच्या तोंडून ते अजरामर शब्द बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. या एका वाक्यात त्या विजयाचं सुख आणि एका योद्ध्याला गमावण्याचं दुःख सगळं काही सामावलेलं आहे. स्वराज्यासाठी किती मोठं बलिदान द्यावं लागलं याची हे शब्द नेहमी आठवण करून देतात. आता गोष्टीत एक असं वळण येतं जिथे वाटतं की आता सगळं संपलं. ही गोष्ट आहे आग्र्यातून सुटकेची, कैदेतून स्वातंत्र्याकडे जाण्याची. एक असा काळ आला जेव्हा स्वराज्याचं भविष्यच अंधारात गेलं होतं, कारण स्वराज्याचा नेताच शत्रूच्या कैदेत होता. झालं असं की महाराजांना आग्र्याच्या मुघल दरबारात बोलावण्यात आलं आणि तिथे त्यांना आणि त्यांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. आता असं वाटायला लागलं की स्वराज्याचं स्वप्न इथेच संपणार. परिस्थिती इतकी गंभीर होती की तिथून सुटण्याची आशा जवळजवळ नव्हतीच. स्वराज्याच्या चळवळीसाठी हा एक खूप मोठा धक्का होता. पण अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एका साध्यासुध्या नाही तर एका विलक्षण योजनेची गरज होती. आणि योजना ठरली. योजना होती साधी पण तितकीच हुशारीची. नजरेआड राहून निसटणे. आणि मग घडली ती ऐतिहासिक सुटका ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र चक्क मिठाईच्या मोठ्या पेटाऱ्यांमध्ये बसून तिथून निसटले. हे पेटारे रोज त्यांच्या निवासस्थानातून दानधर्म किंवा भेटी म्हणून बाहेर पाठवले जायचे. कोणाला संशयही आला नाही. पुन्हा एकदा बुद्धीने ताकदीवर मात केली होती. ही घटना म्हणजे शिवाजी महाराजांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि त्यांच्या अतुलनीय चातुर्याचं प्रतीक आहे. आणि या सगळ्या संघर्षानंतर, सगळ्या अग्निपरीक्षा पार केल्यानंतर अखेर तो सुवर्ण क्षणाला एका सार्वभौम राजाचा राज्याभिषेक. स्वराज्याची ती अधिकृत घोषणा होती. चला त्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याबद्दल जाणून घेऊया. साल होतं 1674. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आणि याच सोहळ्याने त्यांना एका स्वतंत्र राज्याचे सार्वभौम शासक म्हणजे छत्रपती म्हणून मान्यता दिली. पण लक्षात घ्या, हा फक्त एक समारंभ नव्हता. हा एका स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राच्या उदयाचा जाहीरनामा होता. इतक्या वर्षांचा संघर्ष, त्याग या सगळ्याचा तो एक गौरवशाली विजय होता. आपण इतका वेळ स्वराज्य स्वराज्य म्हणतोय, पण हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. त्या काळात ही एक खूप मोठी क्रांतिकारक संकल्पना होती. कारण याचा अर्थ फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवणं इतकाच मर्यादित नव्हता. तर स्वराज्य म्हणजे आपल्याच लोकांच्या कल्याणासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी चालवलेलं राज्य. एक असं राज्य जे खऱ्या अर्थानं रयतेचं होतं. पण महाराजांची ओळख फक्त त्यांच्या शौर्यामुळे किंवा लष्करी विजयांमुळे नाहीये. त्यांचा खरा आणि चिरकाल टिकणारा वारसा आहे तो त्यांच्या सुशासनाचा. त्यांनी रयतेसाठी, सामान्य माणसासाठी जे राज्य उभारलं ते कसं होतं? चला त्यांच्या प्रशासनाच्या काही महत्त्वाच्या तत्वांवर एक नजर टाकूया. तर हे होते स्वराज्याचे आधारस्तंभ. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं तत्त्व होतं समानता. म्हणजे धर्म किंवा जातीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्यानंतर त्यांनी लक्ष दिलं शेतकऱ्यांकडे. शेतकऱ्यांचं शोषण थांबवण्यासाठी योग्य जमीन महसूल प्रणाली आणली. प्रशासन कसं होतं? तर ते होतं कार्यक्षम. फक्त पात्रतेच्या आधारावर निवडलेलं अष्टप्रधान मंडळ राज्याचा कारभार पाहायचं. आणि एक गोष्ट जी त्या काळात खूपच दूरदृष्टीची होती ती म्हणजे स्वतःचं शक्तिशाली आरमार. आपले समुद्रकिनारे आणि व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आरमार उभारलं. थोडक्यात काय? तर समानता, शेतकऱ्यांचं हित, कार्यक्षम प्रशासन आणि सागरी शक्ती हीच होती स्वराज्याची चतुःसूत्री, ज्यामुळे ते खरंखरं लोकाभिमुख राज्य बनले. तर या सगळ्याचा सारांश काय?
शिवाजी महाराजांनी फक्त एक राज्य जिंकलं नाही, तर त्यांनी एका अशा प्रशासनाचा पाया घातला जे न्याय देणारं होतं, सर्वांना सोबत घेऊन जाणारं होतं आणि पूर्णपणे सार्वभौम होतं. आणि हाच पाया पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी एक मोठं प्रेरणास्थान ठरला. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न, 17व्या शतकातली ही लोकाभिमुख कल्याणकारी राज्याची संकल्पना आजच्या काळातल्या आपल्या नेतृत्वाला आणि प्रशासनाला कशी प्रेरणा देऊ शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? कारण शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आजही इतक्या वर्षानंतरही तितकीच महत्वाची आणि प्रासंगिक आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.